स्वागत आहे तुमचं एस होम बेकरी चॅनलमध्ये। आज आपण मस्त अशी सगळ्यांचीच आवडती केकची रेसिपी पाहणार आहोत, जी तुमच्या लहान मुलांना तुम्हाला खूप जास्त आवडेल। बघा हे किती मस्त सॉफ्ट आणि आतून किती जाळीदार आपले केक तयार झालेला आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी एक कढई घेतलेला आहे, कढई मी गरम करत ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये माझ्याकडे जाळी नव्हती म्हणून एक प्लेट ठेवलेली आहे। तुमच्याकडे जाळी असेल तर तुम्ही जाळी ठेवू शकता। इथे केक टिनचं मी भांडं घेतलेलं आहे। तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही कुकरचं पण भांडं घेऊ शकता। त्याला मी तेल लावून ठेवलेलं आहे। इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी 1 कप एवढा जाडा रवा टाकत आहे। तुमच्याकडे बारीक रवा असेल तर तुम्ही तो पण घेऊ शकता। 1 कप रव्यासाठी मी अर्धा कप एवढा साखर घेतलेली आहे। ही वजनाने साखर 100 ग्रॅम एवढी आहे। आता आपण मिक्सर मध्ये वाटूया। ही मिक्सर मध्ये चांगली बारीक वाटून झालेली आहे। इथे मी 1 कप एवढं दूध घेतलेलं आहे। आपण हे थोडं थोडं करून दूध टाकायचं आहे। तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। आता आपल्याला एकदा हे फिरवून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये 30 ग्रॅम एवढी आपण मिल्क पावडर टाकूया। हे 10 रुपयाचे पॅकेट आहे, हे मी 3 पॅकेट वापरले आहे। तुमच्याकडे कोणती पण असेल तीच वापरली तरी चालेल। आता ती आपण टाकूया। याच्यामुळे आपल्या केकला मस्त चव येते। आता इथे मी 30 ग्रॅम एवढी कस्टर्ड पावडर घेतली आहे। ही कोणत्या पण किराणा स्टोअरवर इझिली भेटते, कोणत्या पण ब्रँडची चालेल, तुम्ही कोणती पण घेऊ शकता। हे पण याच्यामध्ये टाकूया। तर जेवढं कस्टर्ड पावडर आता हे थोडं थोडं करून इथे दूध टाकायचं आहे। दूध टाकून आपल्याला मिक्सर मध्ये चांगले फिरवून घ्यायचं आहे। आता जेवढं कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडर घेतलं त्याच मापाने आपण 30 ग्रॅम एवढं इथे तेल घेतलेलं आहे। तुमच्याकडे तुम्ही तूप किंवा बटर पण वापरू शकता। हे बघा आता चांगलं मिक्स झालेलं आहे। अजून याच्यामध्ये आपण थोडंसं दूध टाकून थोडं मिश्रण वाटून घेऊया। बघा हे असं बघते तुम्ही, मस्त आपलं हे वाटून झालेलं आहे। आता आपण एका पातेल्यामध्ये काढूया। आता हे सगळं मिश्रण आपण काढायचं आहे। कस्टर्ड पावडरमुळे आपल्या केकच्या बॅटरला मस्त हा कलर आलेला आहे। याच्यामध्ये मी कोणता कलर वापरला नाही। आता आपण हे 15 मिनिटं झाकून ठेवूया। 15 मिनिटं झालेली आहेत। आपलं केकचं बॅटर हे मस्त असं थोडंसं फुगलेलं आहे। आपण त्याच्यामध्ये रवा टाकलेला होता, तो थोडासा फुगला आहे। आता आपण त्याला चांगलं हलवून घेऊया। इथे मी काही तुरटी फुटी घेतलेली आहे, ती आपल्याला अशीच टाकायची नाही। त्याच्यामध्ये थोडंसं मी गव्हाचं पीठ टाकत आहे। त्याला थोडंसं गव्हाचं पीठ चोळून घेऊया, नाहीतर आपली तुरटी फुटी सगळी खाली तळाला जाऊन बसणार। ते आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे बॅटर आपण घेऊया। त्यातली अर्धी तुरटी फुटी टाकूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, तुमच्या मुलांना तुम्हाला खूप जास्त आवडेल। तर आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये 1 चम्मच एवढं मी बेकिंग पावडर टाकलेला आहे आणि त्याचा 1/4 भाग म्हणजे पाव चमचा एवढा बेकिंग सोडा म्हणजे आपला खायचा सोडा टाकलाय। आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं दूध टाकून सगळं मिक्स करून घेतलंय। फटाफट आपण मिक्स करायचं आहे, एका डायरेक्शन मध्ये फिरवायचं आहे। बघा हे अशा प्रकारे सगळं फिरवून घ्यायचं आहे। तुम्ही जर चांगलं फिरवलं नाही तर याच्यामध्ये जे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकले होते त्याच्यामध्ये तुमचा केक लाल लाल असा होईल, म्हणून ते चांगलं फेटून घ्यायचं आहे। आता हे मी इथं केक टिन ठेवलं आहे, त्याला मी सगळीकडून तेल लावून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपण हे बॅटर टाकूया। जे आता टोपाला लागलेलं आहे ते पण आपण सगळं बॅटर याच्यामध्ये टाकूया।
आता जी बाकीची ही असं आपण सगळं टॅप करून घेऊया, याच्यामुळे आपला केक चांगला हा सेट होतो. आता जी बाकीची तुटी फुटी राहिली आहे ती वरतून आपण टाकूया. आता लगेच आपल्याला हे केकचं टीन हा आपण कढईमध्ये ठेवणार आहोत, त्याच्यावर झाकण ठेवणार आहे. तुमच्याकडे जर कढई, माझ्याकडे कुकर नाही म्हणून मी कढई घेतली आहे. तुमच्याकडे जर बाहेरच्या झाकणाचं जर कुकर असेल तर ते तुम्ही ते पण घेऊ शकता. हे ही कढई फक्त मी बेक करायसाठीच ठेवलेली आहे. आता 45 मिनिटांनी आपला केक बघूया. हा मस्त बेक झालेला आहे ना, आपल्याला ओव्हनची गरज आहे ना कशाची. हे आपला केक मस्त, बघा चाकूला थोडंसं पण बॅटर चिटकलं नाही, म्हणजे आपला केक हा चांगला बेक झालेला आहे. आता आपण त्याला काढून घेऊया आणि अर्धा एक तास आपण त्याला चांगलं थंड करून घेऊया. बघा आता 1 तास आपला केक हा मस्त थंड झालेला आहे. आता आपण चाकूच्या मदतीने सगळीकडून आपण हे याचे साईडने सोडून घेऊया. आता वरतून मी इथं टॅप करत आहे, त्याच्यामुळे आपला केक पटकन निघला जातो. आपण हाताने आता टॅप करून घ्यायचा आहे. आता बघा आपला केक मस्त हा निघालेला आहे. बघा आपल्या केकला ही मस्त अशी जाळी पडलेली आहे. घरच्या घरी तुम्ही हा मस्त केक करून तुमच्या मुलांना देऊ शकता. बघा किती मस्त हा सगळीकडून बेक झालेला आहे. आता आपण हा कटिंग करून घेऊया. तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही छोटे मोठे आकाराचे केकचे तुम्ही स्लाइस करू शकता. तर इथं मी केकचे स्लाइस करत आहे. बघा किती स्पॉन्जी आपला केक मस्त तयार झालेला आहे. तुम्ही हे एकदा नक्की करून बघा. 100% तुमचा केक सॉफ्ट आणि स्पॉन्जी होणार. बघा हा किती मस्त आतून ही जाळी आलेली आहे. मस्त आपला सॉफ्ट असा केक तयार झालेला आहे. तुम्ही हा एकदा नक्की ट्राय करा.